आणि सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। अखेर वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या अपघाताच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आली। या क्षणाची मोठी बातमी, तब्बल 2 दिवसानंतर शहापूरमधून मिहिर शाहला अटक करण्यात आली आहे। अपघातानंतर मिहिर शाह फरार झाला होता। गोरेगावसह विविध ठिकाणी लपत तो अन्य कुठेतरी पळून जायच्या प्रयत्नात होता। मुंबई पोलिसांच्या 10 टीमकडून मिहिरचा शोध सुरू होता आणि अखेर शहापूरमधून त्याला अटक करण्यात आली आहे। तर मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, अखेर मिहिरला अटक झाली तर निश्चित आपल्याला हे म्हणता येईल, हे खरं तर मुंबई पोलिसांना मिळालेलं किंवा मुंबई पोलिसांनी मिळवलेलं मोठं यश आपल्याला नक्कीच म्हणता येईल। पण हे इतकं सोपं नव्हतं। याकरता 10 टीम वेगवेगळ्या जरी काम करत असल्या तरी या सगळ्या विषयामध्ये महत्त्वाचं तांत्रिक विश्लेषण पथकाची मदत जी आहे ती सगळ्यात कामी आलेली आहे। शहापूरच्या बंजारा हिल या हॉटेलमधनं, या रिसॉर्टमधनं त्याला रात्री उशिरा जरी ताब्यात घेतलं असलं तरी त्याला मदत करण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांचा सहभाग समोर आलेला आहे। म्हणजे त्याची जी एक मैत्रीण आहे बोरिवलीला राहणारी, त्या ठिकाणी 2 तास तो त्या मैत्रिणीकडे होता। यानंतर त्याची बहीण जी आहे पूजा, तिला सुद्धा त्या मैत्रिणीने फोन केला होता, आईलाही बोलवलं होतं आणि एक साथ त्यानंतर तिघही गेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये पहिला मदत करणारा त्याला जर कोणता आरोपी असेल तर राजेश शाह याला पोलिसांनी अटक केली होती। त्याच्या वडिलांना त्यांना जामीन सुद्धा जरी मिळाला असला तरी या प्रकरणामधल्या येत्या दिवसामध्ये आरोपींची संख्या, आरोपींची व्याप्ती ही अधिक वाढणार, एवढं मात्र आपल्याला स्पष्टपणे नक्कीच म्हणता येईल। कारण गुन्हा करणारा आरोपी, गुन्हा वाचवण्यासाठी म्हणून पळून जाणारा आरोपी आणि त्याला मदत करणारा सुद्धा किंवा त्या गुन्हेगाराची माहिती लपवणारा सुद्धा आरोपीच असतो। आपल्याला माहिती आहे की पुण्याचं नुकतंच हिट अँड रन प्रकरण, अग्रवाल कुटुंबातल्या प्रत्येकाला त्याने ज्या प्रकारे त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांनाच पोलिसांनी जेरबंद केलं होतं। आणि आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण पुणे गाजतंय, नागपूर गाजतंय, आणखी मुंबईमध्ये या घडलेल्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं कावेरी नागफा यांचा बळी गेला आणि अत्यंत वेदनादायक मृत्यू त्यांचा झाला। आणखी माणुसकी म्हणजे संवेदना हरवलेली माणुसकी कशी असू शकते हे या घटनेतलं, दुर्दैवी घटनेतलं सगळं समोर आलं। आणखी याच प्रकरणातला मिहिर जो आहे तो जरी पळून गेला असला की आपल्या अल्कोहोलचा अंश रक्तामध्ये मिळू नये म्हणून मोठा कालावधी गायब झाला असला तर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस सुद्धा जारी केली होती की हा कुठेही पळून जाऊ शकतो। प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, कारण ज्यांचा या सगळ्या दुर्घटनेत त्याला माहिती आहे बाजूला केलाय तरी सुद्धा त्याने त्याच्या अंगावरती, पत्नीच्या अंगावरती गाडी घातली तर हत्येचा सुद्धा गुन्हा ऍक्ट आहे, कलम, ते लावलं पाहिजे का? ऐका, त्यांनी नुसती गाडी नाही चढवली, तिला कमीत सीजी हाऊस ते सी लिंक पर्यंत घसटत नेली। आता तुम्ही सांगा, एखाद्या आपण व्यक्तीला आपण गाडीने घसटवतो, तुला समजते ना गाडी तुझी चालत का नाही? हा, मग तिथे तू थांबायला पाहिजे। तुला जरा समजते ना गाडी खाली काहीतरी, तू थांबलास का नाहीस? सर, आपने एक बहुत अहम मुद्दा उठाया है कि अगर उसने उस वक्त दारू पी थी तो अभी तक उसका ट्रेसेस मिल पाएगा या नहीं, ये बड़ा प्रश्न आप उठा रहे हैं, क्या कहेंगे? अभी देखो कैसा है, अभी 3 दिन हो कहाँ था। हाँ, पुलिस लोगों को 3 दिन नहीं मिल रहा है। अगर एक गरीब आदमी अगर रहता तो उसको 24 घंटे के अंदर पकड़ के जेल में डालते थे। वो अमीर लड़का है, वो कैसे मिलेगा? उसको किसने गायब किया? इसके पीछे राज क्या है? कौन बोलने वाला है उसको? कहीं ना कहीं ये कहा जा रहा है कि उसने रेडबुल पिया था। आप कह रहे हैं कि बार में जाके कोई रेडबुल क्यों पिएगा? अगर बार में रेडबुल पीने के लिए जाएगा तो मूर्ख है क्या वो? हाँ, बार में क्या रेडबुल पीने के लिए जाते हैं क्या लोग? हाँ, उधर 18,000 बिल क्या रेडबुल का होता है? किसका होता है 18,000 बिल? रेडबुल पीने का होता है क्या? क्या आप समाधान है? अभी 3 दिन बाद अरेस्ट कर लिया गया है मुंबई पुलिस, 10 या 11 टीमें बनाकर फाइनली अरेस्ट हुआ है, क्या आप उसके लिए सेटिस्फाइड है? कैसे सेटिस्फाइड रहेगा बताओ ना? 3 दिन लगा, 3 दिन लगा, ये अरेस्ट हुआ नहीं है, वो किया है और इधर दिखा रहा है अरेस्ट हुआ है। बताओ ना, अगर 3 दिन पहले अरेस्ट होता ना, 24 घंटे में अरेस्ट होता, उसको अरेस्ट हुआ वो बोलता है। सर, तुमची कहीं ना कहीं उनके पिताजी जो थे उनका हाथ था उसके भगाने के लिए, पिताजी का हाथ था। पूरे परिवार कहीं ना कहीं ये कोशिश कर रहे थे कि उसे भगाया जाए, वो मिल नहीं पाए पुलिस को, लेकिन आखिरकार मिला है। तो पूरी कॉन्स्पिरेसी कैसे देखते हैं? अभी जैसे कि देखो, पिताजी उसको जामीन मिल गई। हाँ, पिताजी को जामीन मिलने के बाद तुरंत कैसे लड़का मिलता है? इसका राज क्या है? पिताजी को जामीन सवेरे मिल गया, अभी दोपहर को लड़का मिल गया, अब तुरंत कैसे मिल रहा है लड़का?
सर तुमची मागणी आपकी काय वाइफ आहे? की जान तुमची बचाई जा मागणी काय सकती थी आहे? अगर मराठीत समय पे सांगा, ब्रेक सर. मारा जाता। तुमची उसी मागणी- टाइम ब्रेक मारा था वो, मेरा वाइफ के हाथ पे सिर्फ चक्का था, वाइफ चिल्ला रही थी पीछे लो पीछे लो, जोर जोर से उसको गाली दे रही थी, तभी वो अच्छी थी। अगर उसी टाइम उसने पीछे लिया होता तो मेरी वाइफ बच जाती थी। सर मग आता अभी क्या तुमची मांग काय करते मागणी हैं? आहे? अभी मैं सिर्फ उसका फांसी का मांग कर रहा है, फांसी का। असेंबली में ये मुद्दा उठा था, वहाँ कहा जा रहा था आपको कोई सहायता मिली है, कुछ कोई नहीं। राशि दी गई है सीएम द्वारा या प्रशासन द्वारा? एक भी आदमी ने हमको कॉल नहीं किया, ना कुछ सहायता मिली ना कुछ नहीं मिला। क्या मांग करते हैं आप? हम कुछ नहीं मांगते, हमको एक ही मालूम है कि उसको फांसी होना मांगता है। सर आता अगर फांसी नहीं हुई तो आज जो मेरे साथ हुआ है दूसरे के साथ भी हो सकता है। कोई गरीब आदमी को ये नहीं है, सर गरीब आदमी ऐसा ही मरेगा। अगर प्रशासन ऐसा ही उनके पीछे रहेगा तो गरीब आदमी मरेगा, कुछ नहीं होने वाला। सर सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा दाखल केलाय, तुम्हाला काय वाटतं हत्येचा पण गुन्हा म्हणजे दाखल झाला पाहिजे? ऍक्च्युली त्यांनी हत्याच केलेली आहे, त्याला समजत असून सुद्धा त्यांनी त्याची गाडी त्याच्यावर टाकली, त्यांनी हत्याच केलेली आहे। तुम्ही सांगा, जर का तू अनोळखी, तुला समजत नाही, तुझ्या गाडी चालत नाही तर तू थांबायला पाहिजे ना। तू त्या गाडीचा धूर निघसपर्यंत तू एवढ्या स्पीडला पळवतोस गाडी, याचा अर्थ काय तू हत्याच केलीस तिची। आता त्याला अटक केलेली आहे, आपली काय मागणी असू शकणार? माझी एवढीच मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे। आज जर का त्याला फाशी झाली ना तर पुढे हे कृत्य कोणी करणार नाही, हे कृत्य थांबेल, एकामुळे सगळं कृत्य थांबेल। आज तुम्ही सांगा, पुण्याला एवढी घटना घडली, काय झालं त्यांचं? त्यांनी एका रात्रीत 33 कोटी वाटले, हे लोक बोलतात काय नाही वाटले, मला आज खबर आली आहे 33 कोटी एका रात्रीत वाटले। त्याच्यामुळे त्याला एवढं तरी त्याला धीर झाला आणि त्याला आता सगळे फॅमिली त्याची बाहेर आली। तुम्ही सांगा, एखाद्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला देता, तुम्हाला अक्कल नावाची चीज आहे की नाही? हा, थँक्यू सर, थँक्यू धन्यवाद। पाणी प्या, पाणी प्या, आपण पाणी प्या। सर मराठीमध्ये फक्त इतकं सांगा की काय त्यामुळे मृत महिलेचे पती प्रदीप नाखवा हे आपला संताप व्यक्त करत होते। त्यांनी मागणी केली की या प्रकरणात दोषींना फाशी झाली पाहिजे। प्रमाणे आमचा जो व्यवसाय आता पावसाळ्यात बंद झालेला आहे। पावसाळ्यात कसं असते, पावसाळ्यात कसं मच्छीचा धंदा बंद असतो, त्यामुळे आमचा परिवार कसा चालणार? त्यासाठी आम्ही लोक काय करतो, दररोज सकाळी 4 वाजता मच्छी आणायला जातो। तसं आम्ही रुटीनप्रमाणे मच्छी आणायला गेलेलो आणि आम्ही हजाजी मार्गावर ना सरळ येत होतो। आम्हाला माहीत नाही काय झालं की सीजी हाऊसकडे अचानक एका गाडीने आम्हाला जोरात धडक दिली आणि मी हवेत उडल्यानंतर मी आणि माझी मिसेस पडलो। माझी मिसेस मी डाव्या हाताला पडलो आणि माझी मिसेस चाकाखाली आली। बोनेटो नाही, हे बोनेटो चुकीचं हे लोक बोलतात। माझ्या डोळ्यासमोर जे घडलंय ते मी स्वतः तुम्हाला सांगतो। बोनेटच्या खाली, चाकाखाली हात होता तिचा असा आणि मुंडकं बाहेर होतं। मी तिला खेचायला गेलो, त्यांनी एका क्षणात मी बोनेटो हात मारला, त्याला बघतोय थांब थांब थांब, त्यांनी थांबवली नाही आणि एका क्षणात त्यांनी एवढ्या स्पीडला गाडीचा धूर काढला, चाक एवढं फुलमध्ये स्पीडवलं, अशी म्हणजे डोळे झाकेच्या आत त्यांनी एवढी पळवली गाडी। ती अटकून राहिली गाडीला आणि तिला घसटन, तिला काय वेदना झाल्या असेल सांगा। आता जर काय माझ्या बायकोवर असं घडलंय, जर का मी तुझ्या बहिणीला जर का उडवलं असतं तर तू काय केलं असतंस सांग? तू काय सांग? आता बस झाला, अर्धा तास घेतला। त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या विषयाच्या संदर्भातले सर्वसामान्यांच्या मनातले काही प्रश्न उपस्थित केले आहेत। मिहीरवर नेमका कुणाचा वरदहस्त होता? मिहीर शाहला इतक्या उशिरानं अटक का झाली? 60 तास त्याला पकडण्यासाठी का लागले? शहापूर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे, पण अटकेसाठी इतका वेळ का लागला असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मिहीर शाहला कोणी मदत करत होतं का? मिहीर शाहला वाचवण्यासाठी तपासात दिरंगाई करण्यात आली का? हा सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न आहे। एवढंच नाही तर काही जण हे विचारतायत की त्याच्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे।